नमस्कार. मी EFT आणि होपोनोपोनो लाईफ कोच राजश्री खापरे ब्लेसॉल रेकीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण अशा एका प्रभावी तंत्राबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याने जगातील लाखो लोकांना तणाव, चिंता, भीती, आत्मविश्वासाची कमतरता आणि अनेक भावनिक अडथळ्यांवर मात करण्यासाठी मदत केली. या तंत्राचे नाव आहे EFT, म्हणजेच इमोशनल फ्रीडम टेक्निक्स. यालाच आपण टॅपिंग असंही म्हणतो. जर तुम्हाला कधी तणावग्रस्त वाटत असेल, एखाद्या जुन्या आठवणीमुळे दुःखी वाटत असेल, भीती किंवा काळजीने त्रस्त असाल किंवा तुमच्या आयुष्यात काही भावनिक अडथळे असतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतो. EFT म्हणजे काय? तर EFT म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक्स. हे एक असे तंत्र आहे की ज्यामध्ये आपण शरीरावरील काही विशिष्ट ऊर्जा बिंदूंवर हलक्या हाताने टॅपिंग करतो आणि त्याच वेळेस आपल्या भावना, समस्या आणि त्रासांबद्दल देखील बोलत असतो. हे तंत्र 1990च्या सुमारास अमेरिकेतील कॅरी ग्रेग यांनी विकसित केलं. EFT मध्ये दोन गोष्टींचा संगम आहे: आधुनिक मानसशास्त्र आणि पारंपरिक ऊर्जा चिकित्सा प्रणाली. यामुळे मन आणि शरीर यातील संबंध अधिक संतुलित करण्याचा प्रयत्न केला जातो. आता आपण EFT मागील मूलभूत संकल्पना काय आहे हे पाहूयात. EFTच्या सिद्धांतानुसार आपल्या शरीरामध्ये ऊर्जा प्रवाहित होत असते. जेव्हा एखादा भीती, दुःख, धक्का, राग किंवा भावनिक तणाव निर्माण होतो, तेव्हा या ऊर्जेच्या प्रवाहामध्ये अडथळा निर्माण होतो. या व्यत्ययामुळे आपल्याला विविध भावनिक आणि शारीरिक त्रास जाणवू लागतात. EFT मध्ये आपण या भावनांना दाबत नाही किंवा त्यापासून पळही काढत नाही. उलट आपण या भावनांना स्वीकारतो, त्यांच्याकडे लक्ष देतो आणि टॅपिंगद्वारे त्यांची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करतो. आता EFT मध्ये टॅपिंग का केलं जातं? आपल्या शरीरावर काही विशिष्ट बिंदू असतात, जे पारंपरिक चिनी वैद्यकशास्त्रात ऊर्जा मार्गाशी संबंधित मानले जातात. जेव्हा आपण या बिंदूंवर हलकेच टॅपिंग करतो आणि त्याच वेळेस आपण आपल्या भावनांवर देखील लक्ष देतो, तेव्हा शरीर आणि मनाला शांत होण्याचा संदेश मिळतो. अनेक लोकांना टॅपिंग केल्यानंतर मन हलकं होतं, तणाव कमी झाल्यासारखं वाटतं, भावनिक भार कमी होतो आणि विचार अधिक स्पष्ट होतात, असा अनुभव येतो. आता आपण EFT टॅपिंगचे मुख्य पॉइंट्स पाहूयात. EFT मध्ये साधारण या पॉइंट्सवर टॅपिंग केलं जातं: कराटे चॉप्स, आयब्रोच्या दोन्ही बाजू, डोळ्याखालील पॉइंट, नाकाखालील पॉइंट, हनुवटी, कॉलर बोन, अंडरआर्म, डोक्यावरील पॉइंट आणि आपले 5ही बोट. प्रत्येक पॉइंटवर साधारण 5 ते 7 वेळा टॅपिंग केलं जातं. EFT कोणत्या गोष्टीसाठी वापरलं जातं हे आपण पाहूयात. EFTचा वापर अनेक लोक या गोष्टींसाठी करतात. उदाहरणार्थ, तणाव आणि चिंता. आपल्या दैनंदिन आयुष्यातील तणाव आणि चिंता कमी करण्यासाठी. भीती आणि फोबिया, स्टेज फिअर, मुलाखतीची भीती किंवा उंचीची भीती यासारख्या कारणांसाठी सुद्धा EFT टॅपिंग केलं जातं. आत्मविश्वास वाढवण्यासाठी, नकारात्मक विचार कमी करून सकारात्मकता वाढवण्यासाठी देखील EFTचा वापर केला जातो. भावनिक वेदना, दुःख, निराशा, अपराधी भाव, राग यासारख्या भावनांवर मात करण्यासाठी. जुने भावनिक अनुभव, काही लोक जुन्या आठवणींमुळे होणारं दुःख कमी करण्यासाठी EFTचा वापर करतात. आता आपण पाहूयात की या EFTचे फायदे काय आहेत, का करायची ही EFT. तर EFT मुळे मन शांत होतं, भावना संतुलित होतात, ताण कमी होतो, आत्मविश्वासात वाढ होते, सकारात्मकता वाढते, मानसिक स्पष्टता येते आणि मुख्य म्हणजे स्वतःला स्वीकारण्याची क्षमता वाढते. मात्र प्रत्येक व्यक्तीचा अनुभव हा वेगळा असू शकतो. आता EFT बद्दल काही गैरसमज देखील आहेत, याबद्दल आपण पाहूयात. पहिलं म्हणजे EFT म्हणजे एक जादू आहे. तर नाही, EFT म्हणजे जादू नाही. EFT हे एक स्वमदत तंत्र आहे आणि त्याचा उपयोग आपण भावनांसोबत जागरूकपणे काम करण्यासाठी करतो. दुसरा गैरसमज असा आहे की एकदाच EFT केल्यावर सगळ्या समस्या संपतात. काही वेळा झटपट आराम मिळू शकतो, परंतु खोलवरच्या भावनिक मुद्द्यांवर सातत्याने काम करावे लागते. तिसरा गैरसमज असा आहे की यात फक्त सकारात्मक वाक्यच बोलायचे असतात. तर असं नाही. EFT मध्ये सुरुवातीला वास्तविक भावना स्वीकारणं हे महत्वाचं असतं.
आता EFT करताना काही गोष्टी आपल्याला जरूर लक्षात ठेवायला हव्यात. पहिलं म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहा, भावना दाबू नका आणि हळूहळू सराव करा. परिणाम व्यक्तीनुसार वेगळे वेगळे असू शकतात. EFT म्हणजे फक्त शरीरावर टॅपिंग करणं एवढाच अर्थ नाही. हे आपल्या भावनांना समजून घेण्याचं, स्वीकारण्याचं आणि भावनांशी अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधण्याचं एक उत्तम साधन आहे. अनेकदा आपण भावना दाबण्याचा प्रयत्न करतो, पण EFT आपल्याला भावनांकडे प्रेमाने आणि जागरूकतेने पाहण्याची दृष्टी देतं. जेव्हा आपण आपल्या भावनांना स्वीकारतो, तेव्हा आपल्याला त्यांच्यावर काम करणं अतिशय सोपं जातं. म्हणूनच EFTला अनेक जण भावनिक स्वातंत्र्याकडे नेण्याचा सोपा मार्ग असं देखील म्हणतात. तर आजसाठी इतकंच. धन्यवाद. नमस्कार.